पुण्यातील पौडगाव आणि पौडगावाच्या जवळ असणारं कोंडोळे गाव आज दुपारी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यामधील खरं तर जे 4 जण होते त्यापैकी केवळ एक जण सुदैवानं गंभीर जखमी झाला आणि बाकीच्या 3 जणांना जे आहे ते वाचवण्यात यश आलं. खरं तर हेलिकॉप्टरचा अपघात जो झाला तो या इथून माझ्या अंतरापासून जे हॉटेल आहे गारो हॉटेल तिथून एक साधारणतः 2 किलोमीटर, मी कॅमेरामॅनला सांगेन की इथून हा रस्ता जो आहे इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर एक खरं तर माळरान आहे. ओढा पार करून पलीकडे जावं लागतं, अगदी कमरेपर्यंत पाणी होतं आणि त्याच्या पलीकडे 2:30च्या सुमारास अपघात जो आहे तो त्या हेलिकॉप्टरचा झाला होता. खरं तर 4 जणांना सुदैवानं बाहेर काढण्यात यश आलं, कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण रेस्क्यू टीम पोहोचण्याच्या पूर्वी गारवा हॉटेलची जी टीम आहे, इथले सगळे जे मालक आहेत किंवा इथे काम करणारे जे सगळे कामगार आहेत ते सगळे इथून पळत गेले हा सगळा अपघात झाल्यानंतर. आणि त्यानंतर जे आहे त्या 4घांना एक पायलट, एक को पायलट आणि 2 त्या हेलिकॉप्टरमध्ये असणारे इंजिनियर अशा 4घांना घेऊन जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर चालत ते इथं आले. म्हणजे आज रेस्क्यू टीम पोहोचण्याच्या आधी काम जे केलं ते या सगळ्या खरं तर लोकांनी केलं. लोक नव्हे हे तर त्या 4 जणांसाठी देवदूत ठरलेले आहेत. ही सगळी टीम आहे. नेमकं घटनास्थळी काय झालं, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर काय झालं, ज्या लोकांना रेस्क्यू केलं, ज्यांना वाचवलं ती लोक नेमकी काय सांगत होती, सगळं ही परिस्थिती काय होती सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथले सगळे लोक आहेत. मला सांगा काकू, तुम्ही या सगळ्यांसोबत तिथं गेलात, खरं तर महिला आहात तुम्ही, 2 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागलं, ओढ आहे, काय परिस्थिती होती, तुम्ही नेमकं काय केलं? सगळे आवाज आला हेलिकॉप्टर पडण्याचा, सगळे पळत सुटले, मी त्यांच्या पाठोपाठ गेले आणि मग कुठं पडलंय शोधत होतो. झाडी होती, कळत नव्हतं. मग पाण्यातून पलीकडे जायचं होतं. मग साखळी केली आणि आमचे 2-3 हे मुलं गेली होती पहिली आणि मग 5-6 लोक आम्ही साखळी करून गेलो. तर हेलिकॉप्टर पडलेला दिसला. मग तिथं लोक होते, जखमी लोक, यांनी 1 जणाला बाहेर काढलेलं होतं. त्याच्या डोक्याला खूप रक्तबंबाळ झालेला होता तो. मग रुमाल दिला त्याला, रुमाल बांधायला लावला आणि बांधावर साईडला केली होते 4 लोक होते ते. मग बांधावर झोपवले. घरी फोन केला की बाबा यांना दवाखान्यात पटकन नेलं पाहिजे, आता इथनं कोण मदतीला येणार काय असं तसं. फोन केला की बाबा चादरी, बेडशीट किंवा खॉट एखादी हलकी घेऊन या, म्हणजे त्याच्यावर ठेवून आपल्याला वरती आणता येईल. मग घरून लोक आले बेडशीट चादर घेऊन. त्याच्यावर मग पातळ होतं थोडं, ते हांतरून त्याच्यावर ठेवलं. एक जो सिरियस माणूस होता त्याला, आणि मग झोळी करून असं खांद्यावर घेऊन 8-10 लोक वरती आली त्या पाण्यातून, काट्यातून, चिखलातून पाय सकत होते खाली. पण त्यांना मी आवाज देत होते, तुम्ही घाबरू नका, काटा लागू द्या लागला तर, पण ह्याला पहिला दवाखान्यात जाऊ द्या, काय होणार नाही, चला चला. मग माझ्या ओरडण्याने ते पटपट सगळे प्रोसिजर्स त्यांनी केली आणि त्या पाण्यातून घेऊन आले पुढे. मग आणि सगळ्यात आधी तिथं खरं तर माऊली पोहोचलात, पण मला सगळ्यात त्यांचं ते काही बोलत होते, तुमच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते? 2 जण जरा शुद्धीवर होते आणि 1 जण बेशुद्ध होता. त्यामुळे बोलायच्या अवस्थेत मी त्याच्याबरोबर होते. मला एवढंच कळत होतं की यांना दवाखान्यात पटकन जाऊ. इथून किती लांब आहे दादा ते? तरी साधारण असेल एक 500 मीटर, 500 किंवा 1 किलोमीटर पर्यंत असं. ओढा आहे आतमध्ये, तुम्ही सगळे पळत गेलात, काय भावना होत्या मला त्यावेळेस इथून जाताना? ऍक्च्युली जसं पळत गेलो तसं म्हटलं की यांचा जीव वाचला पाहिजे, अशीच एक भावनेने आम्ही सगळेजण गेलो. आणि तिथं पोचल्या लगेच वरती फोन केले इकडं की बाबा लवकर पाठवा. मी लगेच पोलीस स्टेशनला पण कॉल केला, ॲम्ब्युलन्स पाठवा म्हणून. लगेच सगळ्या गोष्टी केल्या आणि लगेच आमची पोरं पण होती सगळी. हा सगळ्यात पहिला पोहोचला. हा ओमकार जो आहे ना, त्याच्या पायाला जखम झाली आहे, त्याने आता रुमाल बांधलाय. का तर सगळ्यात आधी जर कोणी पोहोचला असेल त्यांचं रेस्क्यू करण्यासाठी तर हा ओमकार पोहोचला. ओमकार कुठला येतो? मी जुन्नर तालुक्यात. बरं, हा जुन्नरचा आहे. ज्यावेळेस हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळेस सगळ्यात आधी हा तिथे पळत गेला आणि त्यांनी या माईमाऊलीने ह्यांनी ते सगळं केलं. दादा, जाताना काय होतं ना, मनात भीती वाटत असेल ना, कारण हेलिकॉप्टर सगळं कोसळलंय, काही होऊ शकतं, काय मनात होतं आणि लोकांना तिथून कसं काढलं? भीती तर वाटत होती. पहिली गोष्ट भीती वाटत असली तरी म्हणलं जाऊ, जीव वाचवणे पहिली महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तिथं गेल्यानंतर धूर वगैरे निघत होता, पाणी तर होतच. पाणी क्रॉस करून गेलो, पाणी म्हणजे ओढ जास्त होता. त्यानंतर तिकडे गेलो, धूर वगैरे निघत होता, तरी बोललो काय नाही होईल. त्यानंतर त्यांना बाहेर वगैरे काढलं. आई आल्यानंतर त्यांनी चादर वगैरे मागवल्यानंतर त्यांना झोपवलं वगैरे. ज्यांना जास्त लागलं होतं, पहिली गोष्ट त्यांना बाहेर काढणं महत्वाचं होतं. गाळ चिखल वगैरे होती, काटे होते आणि प्लस भरपूर गोष्टी अडचणी आल्या. पण नाही, तरी पण आम्ही हे नाही सोडलं, बुवा काही झालं तर त्यांना बाहेर न्यायचं आणि बचाव करायचं. साधारणतः किती वेळात तुम्ही सगळे पोहोचला असं अंदाज? म्हणजे 10 मिनिट. ओके. ही सगळी लोक जी आहेत ना, इथंच एक हॉटेल आहे खरं तर दुर्घटना स्थळापासून, आणि ते 10 मिनिटात पोहोचले.
दादा हेलिकॉप्टर होतं, धूर निघत होता हे सांगताय, भीती नाही वाटली की अपघात होऊ शकतो, त्यांचेही जीव धोक्यात, तुमचे 4-5 जणांचे जीव धोक्यात, आई सोबत होत्या? पण आईचं जे लीड भेटलं आम्हाला त्यामुळे आम्ही बिंदास्त म्हणजे रेस्क्यू टीमला आईनं लीड आईने lead केलं. केलं. बरं, रेस्क्यू लेडी म्हणावं लागेल आईला हो. आता. आणि नंतर ते एक, झाड ज्या झाडाला धडकलं होतं त्याचे काटे वगैरे पडलेले होते. सो आई म्हटली 2-4 काटे रुतले तरी चालतील पण आपल्याला त्यांचा जीव वाचवायचा. त्या आणि मग आम्ही मागे सरलो नाही, आई म्हणाल तसं वागत गेलो, त्यांना रेस्क्यू केलं. ही मायमाऊली आहे. खरं तर या सगळ्या हे सगळे मुलं जी आहेत ती काही रेस्क्यू टीम मध्ये नाहीयेत. साधारणतः हॉटेलमध्ये पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून इथं कामाला आलेली ही मुलं आहेत. पण इथून हाकेच्या अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सगळे धावत गेले. जो जखमी पायलट होता, जो बेशुद्ध अवस्थेत होता, त्याला वाचवलं, त्याच्यासोबतच्या 3घांना वाचवलं. आणि हे सगळे त्या अपघातग्रस्त जे हेलिकॉप्टरमधले लोक होते त्यांच्यासाठी देवदूत ठरलेले आहेत. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज जो अपघात झाला खरं तर हेलिकॉप्टरचा, तिथून त्या सगळ्या चौघांना बाहेर काढण्यात या सगळ्यांनी मोठं मौलाचं काम केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पौड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.